नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. रविवारी म्हणजेच 14 डिसेंबर रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजलं. या अधिवेशनामध्ये विविध मुद्द्यांवरती चर्चा झाली, परंतु शेवटच्या दिवशी भाकड जनावरांचा मुद्दा हा विधानसभेमध्ये चांगलाच चर्चेचा ठरला. यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यासोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांच्या प्रश्नांना थेट उत्तर देण्याचा प्रयत्न केला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाकड जनावरांच्या प्रश्नावरती काय म्हणाले? भाकड जनावरांना अनुदान द्यावं आणि ते शेतकऱ्यांना द्यावं अशा प्रकारची मागणी आली. त्यावेळेस उपमुख्यमंत्री अजित पवार नेमकं काय म्हणाले या सगळ्याचा आढावा आपण आजच्या द ॲग्रोवन शोमध्ये घेणार आहोत, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर राज्यात 2015 पासून गोवंश हत्याबंदी कायदा हा लागू करण्यात आलेला आहे. या गोवंश हत्याबंदी कायद्याच्या अंतर्गत गायीसोबतच गायीचा जो वंश आहे त्याच्याही हत्तीवरती बंदी आहे आणि त्यामुळं राज्यात भाकड जनावरांचा मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण झालेला आहे. याच पार्श्वभूमीवरती राज्यात या कायद्याच्या आधारे काही कथित गोरक्षक हे तयार झालेले आहेत आणि हे गोरक्षक गोवंशाची वाहतूक करणाऱ्या वाहनांची अडवणूक करतायत आणि त्यांच्याकडून म्हणजे शेतकऱ्यांकडून पैसे उकळतायत. असे प्रकार राज्यामध्ये वारंवार घडतायत. या प्रश्नावरती शेतकरी सुद्धा आक्रमक आहेत. अलीकडच्या काळात याचवरून मोठ्या प्रमाणात राज्यात मोर्चे सुद्धा काही संघटनांनी काढलेले होते. याच पार्श्वभूमीवरती विधानसभेमध्ये सुद्धा असाच एक प्रश्न आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केलेला होता. त्यांचं म्हणणं होतं की राज्यामध्ये ह्या कथित गोरक्षकांचं नेमकं काय करायचं याबद्दल राज्य सरकारनं काही ठरवलेलं आहे का? कारण की शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात अडवणूक यातनं केली जाते. याबद्दल गृहराज्यमंत्री पंकज भोयर हे बोलत होते आणि त्यांनी असं सांगितलं की गोरक्षकाबरोबरच म्हणजे गायीच्या रक्षणाबरोबरच जर म्हशीही गोशाळामध्ये नेल्या जात असतील अडवून तर या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश हे देण्यात येतील, अशा प्रकारची ग्वाही गृहराज्यमंत्र्यांनी दिलेली आहे. आता ते नेमकं काय म्हणाले ते तुम्ही एकदा पाहून घ्या. कायदा गोवंशचा असला मग म्हशींना का डांबलं जातं, तिथं गोशाळेला का दिलं? या संदर्भात आपण जी माहिती दिली या संदर्भात माहिती घेतल्या जाईल, चौकशी केल्या जाईल आणि मग त्याच्यावर योग्य निर्णय घेईल. यासोबतच कथित गोरक्षकाच्या छळाला कंटाळून अहिल्यानगर जिल्ह्यातील एका 17 ते 18 वर्षाच्या मुलानं आपलं जीवन संपवलं. या प्रश्नावरती देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले तेही तुम्ही पाहून घ्या. या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपी निष्पन्न केल्यात. आता त्यांना पकडण्याची कारवाई चाललेली आहे. त्यामुळे या संदर्भात मी सभागृहाला एवढंच आश्वस्त करतो की जे कोणी आरोपी असतील त्यांना शोधून त्यांच्यावर जी काही कारवाई आहे ती कारवाई केली जाईल. या संदर्भात आमदार ओंगले यांनी हा प्रश्न उपस्थित केलेला होता. राज्यात मोठ्या प्रमाणात कथित जे काही गोरक्षक आहेत त्यांचा धुडगूस हा सुरू आहे आणि शेतकऱ्यांची वाहनं अडवून शेतकऱ्यांना मारहाण त्यासोबतच पैसे उकळल्याचे प्रकार सुद्धा या कथित गोरक्षकांकडून केले जात असल्याचा आरोप आमदार ओगले यांनी उपस्थित केलेला होता आणि त्याच मुद्द्यावरती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बोलत होते. या संदर्भात कथित गोरक्षकांच्या जाचाला छळाला कंटाळून अहिल्यानगर जिल्ह्यातील गळनिंब येथील अल्पवयीन मुलाने केलेल्या आत्महत्या प्रकरणी लवकरच आरोपींना अटक करू अशा प्रकारची ग्वाही ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये दिलेली आहे. गोवंश हत्याबंदी कायद्यामुळे भाकड जनावरांचा प्रश्न राज्यामध्ये निर्माण झालेला आहे आणि त्यावरून सातत्यानं चर्चाही केली जाते की शेतकऱ्यांना हा आर्थिक भार भाकड जनावरांचा सांभाळावा लागतोय आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं जे काही पशुपालनाचं जे काही अर्थकारण आहे ते बिघडलेलं आहे आणि त्यामुळे या कायद्यामध्ये सुधारणा करण्याची मागणी एकीकडे केली जाते, दुसरीकडे हा कायदा रद्द करण्याची मागणी सुद्धा काही जाणकारांकडून केली जाते. पण या संदर्भात ज्यावेळेस प्रश्न उपस्थित करण्यात आला की ठीक आहे, तुम्हाला जर कायदा ठेवायचा असेल तर त्यामध्ये काही सुधारणा ह्या करणं गरजेचं आहे. जसं की राज्य सरकार भाकड गायींचा सांभाळ करण्यासाठी गोशाळांना अनुदान देतं, त्याच पद्धतीचं अनुदान जर गोशाळांऐवजी थेट शेतकऱ्यांना दिलं तर शेतकरी सुद्धा भाकड जनावर सांभाळतील आणि जेणेकरून शेतकऱ्यांना सुद्धा या भाकड जनावरांचा बोजा हा त्यांच्यावरती पडणार नाही. अशा प्रकारचा मुद्दा हा या विधानसभेच्या कामकाजाच्या दरम्यान उपस्थित करण्यात आलेला होता आणि त्यामुळं शेतकऱ्यांनाच अनुदान द्यावं म्हणजे गोशाळांऐवजी शेतकऱ्यांना अनुदान द्यावं अशा प्रकारचा मुद्दा बहुतांश आमदारांनी सदस्यांनी हे उपस्थित केलेला होता. परंतु यावर बोलताना थेटपणे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा मुद्दा फेटाळून लावला. राज्याची तिजोरी ही ओसंडून वाहत नाहीये आणि त्यामुळे शेतकऱ्यांना अनुदान देणं शक्य नाहीये अशा प्रकारचं स्पष्टीकरण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिलं. ते नेमकं काय म्हणाले तेही तुम्ही पाहून घ्या. आता सभागृहात काहींनी काय काढलं की आमच्याकडे पण गोठ्यामध्ये भाकड जनावर असली तर त्याला 50 रुपये द्या.
जर 1 कोटी शेतकऱ्यांच्या इथं बसलेले बहुतेकांच्याकडे भाकड जनावर असतात त्या गोठ्यात, आता तिथं शोधायचं कोण? ही भाकड आहे का दुभतंय? उद्याच्याला 10 जनावर भाकड दाखवली तर 10 गुणिले 50 म्हणजे 500 रुपये रोज तिथं आम्हाला द्यावे लागतील. 500 गुणिले 1 कोटी आमचं बजेट ह्याच्यात खर्च होईल. यामध्ये मध्ये निर्णय काय घेतलाय सरकारने? गोशाळा, जे गोशाळा काढतात तिथं आम्हाला रेकॉर्ड ठेवता येतं. त्या संस्था तशा बघितल्या तर चांगल्या असतात आणि तिथं जर काही चुकीचं कोणी केलं तर आम्हाला त्याचं ऑडिट करता येतं. त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय, भावनिक मुद्दा जरी असला, वर्षानुवर्ष आपल्या कित्येक पिढ्या हे सगळं करत आलेलं आहे आणि आता संकरित जनावरांची संख्या इतकी वाढलेली आहे, आता त्या परदेशातनं आलेल्या संकरित जनावराला 50 रुपये द्यायचे का आपल्या देशी द्यायचे? हाही प्रश्न आहे ना. त्यामुळे बऱ्याचदा मी बघतोय या सभागृहात असं काही आमची तिजोरी अशी ओतून वाहती, अशी ही काय ओसंडून वाहती, ओसंडून वाहती, असा सगळा समज सगळ्यांचा होतो. भावनिक मुद्दा आम्हालाही कळतो, जरूर ह्याच्याबद्दल संरक्षण केलं पाहिजे. किंवा मगाशी उत्तरात दिलंय की बोगस गोरक्षक बनून लुटमार केली जाते, त्याही बद्दल आता मंत्री महोदयांनी सांगितलं की आम्ही त्याच्यामध्ये बंधन आणू, पोलीस खात्याला विश्वासात घेऊ. पण हे फक्त गोशाळामध्ये असणाऱ्या भाकड पुरतच मुद्दा मर्यादित राहणार आहे, ही गोष्ट सभागृहांनी आणि देशी हे सभागृहांनी आणि राज्यातल्या जनतेने लक्षामध्ये घ्यावं. या संदर्भातला प्रश्न आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केलेला होता आणि त्याला उत्तर राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे देत होत्या. परंतु पंकजा मुंडे यांचं उत्तर सुरू असताना मध्येच हस्तक्षेप करत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उठले आणि त्यांनी राज्याच्या आर्थिक स्थितीचा जो काही लेखाजोखा आहे तो मांडण्याचा प्रयत्न सभागृहात केला. खरं तर इतर योजनांसाठी मोठ्या प्रमाणात खर्च हा केला जातोय आणि या सदस्यांची मागणी अशी होती की गोशाळांऐवजी शेतकऱ्यांना जर का अनुदान दिलं तर त्याचा फायदा होईल. परंतु या गोशाळांना अनुदान ज्यावेळेस दिलं जातं त्यावेळेस त्याचं ऑडिट केलं जातं, परंतु शेतकऱ्यांना जर अनुदान दिलं तर त्याचं ऑडिट कसं केलं जाणार, हा प्रश्न, हे लॉजिक राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात मांडलं. त्यानंतर काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी एक प्रश्न उपस्थित केला. राज्यातील शेतकऱ्यांकडे जे काही भाकड जनावरं आहेत त्यांचं नेमकं काय करायचं हा प्रश्न तर आहेच, परंतु दुसरीकडे कथित गोरक्षणाच्या नावाखाली राज्यामध्ये काही टोळ्या या सक्रिय झाल्यात आणि त्या शेतकऱ्यांना लुबाडतायत, लुटतायत, मारहाण करतायत. याबद्दल राज्य सरकारची नेमकी भूमिका काय आहे असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. त्यासोबतच भाकड जनावरांना ज्या पद्धतीनं शेतकरी सांभाळतायत त्याचा खर्च शेतकरी करतायत, त्यामुळं या भाकड जनावरांचा जो काही आर्थिक बोज आहे तो कमी करण्यासाठी याची एक किंमत राज्य सरकारनं ठरवावी आणि त्याचा पैसा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करावा अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली. ते नेमकं काय म्हणाले तेही तुम्ही पाहून घ्या. भाकड जनावर जेवढे आहेत यासाठी काय उपाययोजना आहे? एक तर ते विकू देत नाही आणि विकायला गेलं तर ते गोरक्षण मध्ये फुकट कोणी ठेवणार नाही. मग तुम्ही असं करा, या भाकड जनावरांसाठी पुन्हा निधी वाढवून घ्या, या जनावरांची किंमत ठरवा, त्याचं काहीतरी ठरवा, त्याचं ज्याप्रमाणे एज प्रमाणे किंवा काय पद्धतीनं, आणि त्यांना गोरक्षणामध्ये या जनावरांना आणून शेतकऱ्यांना द्यावं. यावर अनुदानाच्या मुद्द्याला बगल देत गृहराज्यमंत्र्यांनी म्हणजेच पंकज भोयर यांनी या संदर्भात कथित गोरक्षकांना पाठीशी राज्य सरकार घालणार नाही अशा प्रकारचा इशारा दिला. परंतु जो काही महत्त्वाचा मुद्दा होता की राज्य सरकारनं या शेतकऱ्यांना सुद्धा अनुदान दिलं पाहिजे जेणेकरून ते भाकड जनावरं सांभाळतील, त्या मुद्द्याला मात्र बगल देण्यात आली. यामध्येच आमदार शेखर गायकवाड यांनी कोंडवाड्यांची संख्या वाढवण्याची मागणी केली, तर दुसरीकडे गायींसोबतच बैल आणि गोऱ्यांना सुद्धा अनुदान हे गोशाळांना देण्यात यावं अशी मागणी विक्रम पाचपुते यांनी केली. तर या संदर्भात राज्य सरकार सकारात्मक विचार करेल अशी ग्वाही राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. ते नेमकं काय म्हणाले तेही तुम्ही पाहून घ्या. की ज्या कोणवाडे करायचं म्हटलं तर तालुक्यामध्ये कोणवाडे करणं खूप कठीण होतं. तर इंडिव्हिज्युअल शेतकऱ्याकडे जर ती गाय भाकड सांभाळायची असेल तर जे 50 रुपये अनुदान आपण देतो ते त्या इंडिव्हिज्युअल शेतकऱ्याला आपण देणार का? बैल असतात, घोडे असतात, अशांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश होणं गरजेचं आहे, कारण अशा जनावरांचे खूप हाल होतात. तो मार्ग काढण्यासाठी तिथे आपण आहोत. हा गोवंश हत्या बंदीचा कायदा हा एक मार्ग आहे, त्याचबरोबर आपण जे गोशाळाचा निर्णय घेतलाय तोही एक मार्ग आहे आणि त्याच्यामुळे
सकारात्मक ह्याच्यामध्ये विचार केला जाईल. या सगळ्यामध्ये शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी राज्य सरकारकडे म्हणजे राज्य सरकारच्या तिजोरीत पैसे नाही आहेत असा जो काही प्रतिवाद राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेला होता, त्यावरती काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी या संदर्भात ज्या गोशाळांचं ऑडिट केलं जातं त्यांचंच खरं तर पहिल्यांदा ऑडिट केलं पाहिजे अशा प्रकारचा टोलाही लगावला आणि त्यासोबतच गोशाळांच्या ऑडिटसाठी आमदारांची एक समिती नेमण्याची मागणीसुद्धा नाना पटोले यांनी केली. यावरती गोशाळेतील गायींची बायोमेट्रिक व्यवस्था निर्माण करण्याचा विचार केला जाईल असं उत्तर राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिलं. पण गोरक्षणाच्या नावाने ज्या काही संस्था काही असतील 5-50 चांगल्या असतील, मी त्याला माझा विरोध नाही, पण हे जे काही आता भामटे असा शब्द वापरेल मी त्यांना, हे अशा निघाल्याने पोलीस तुम्ही नोंद करा, ते विचारा कोणत्या एसपीला ते प्रकरण आहे, काय ऑडिट चाललंय, कोण ऑडिट करतोय, ऑडिट वाल्यांवरच ऑडिट करावं लागेल. या ज्या भागातल्या ज्या संस्था असतील तिथल्या आमदारांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी बनवा, म्हणजे लूट नाही होणार. ऑडिट तर आपण करतोच आणि ऑडिट करणं क्रमप्राप्त आहे, कारण आपण त्यांना अनुदान देत आहोत. पण आता ह्याला अजून बायोमेट्रिक्स मध्ये वगैरे कसं देता येईल, म्हणजे जेणेकरून जनावरांची नोंद आता, पण हे असं कसं करता येईल, कारण कोणत्याही क्षेत्रामध्ये अशा ठिकाणी जिल्ह्यामध्ये एकच असेल तर तिथे कोणाला आम्ही सांगणार की कोणी करायचं आमदाराच्या अध्यक्षतेखाली. त्याच्यामुळे तिथे मला निर्णय असा आता लगेच सांगता येणार नाही, ते विचाराधीन आम्ही ठेवू शकतो. एकूणच काय तर राज्यामध्ये भाकड जनावरांचा प्रश्न हा ऐरणीवरती आलेला आहे. मागच्या 10 वर्षापासून देशी गोवंशाचं संवर्धन करण्यासाठी राज्य सरकारनं गोवंश हत्याबंदी कायदा हा लागू केलेला आहे सुधारित, परंतु यामध्ये पशुपालक हे मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेले आहेत. एकीकडे कथित गोरक्षक हे धुडगूस घालत आहेत, दुसरीकडे भाकड जनावरांचा प्रश्नसुद्धा निर्माण झालेला आहे आणि तिसरीकडे या सगळ्यांचा परिणाम म्हणजे 2019च्या पशुगणनेनुसार राज्यातील देशी गोवंशाची संख्यासुद्धा झपाट्यानं घटत चालली आहे आणि त्यामागे हा कायदा कारणीभूत असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. एकूणच काय तर राज्यातील गोवंशाच्या मुद्द्यावरून विधानसभेमध्ये रविवारी जोरदार चर्चा झाली, परंतु या संदर्भात शेतकऱ्यांच्या बाजूनं विचार करून कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही आहे आणि त्यामुळं पुढच्या किती काळ राज्यातील देशी गोवंश हा संवर्धन करण्याच्या ऐवजी त्याला धोक्यात आणण्यासाठी राज्य सरकार पावलं उचलणार आहे हा प्रश्नसुद्धा शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जातोय. कारण की जोपर्यंत पशुपालक शेतकरी किंवा गोवंशाचं पालन करणारे शेतकरी आहेत त्यांना राज्य सरकारकडून आधार किंवा भक्कम असं पाठबळ मिळत नाही तोपर्यंत राज्यातील देशी गोवंश वाढणार नाहीये असं सुद्धा जाणकार सांगतायत. तुम्हाला कथित गोरक्षकांचा काही अनुभव आलाय का? या संदर्भात तुमची भूमिका नेमकी काय आहे? तुम्हाला असं वाटतंय का की गोशाळांऐवजी शेतकऱ्यांना म्हणजेच पशुपालकांना अनुदान द्यायला हवे? तुमचं जे काही उत्तर असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.